आपल्या घराण्यातली इज्जत जाऊ नये म्हणून घरातली संकट माणसं स्वतःच्या अंगावर घेऊन जगतात. काय म्हणते? उदाहरणार्थ एखाद्या माणसाची पत्नी लवकर गेली, पत्नी लवकर गेली, जाऊ नये. आणि महिला मंडळ मरण्याच्या बाबतीत तुम्हाला सांगतो, तुम्ही मागं राहा, आम्हाला पुढे घाला. याचं कारण सांगतो तुम्हाला. तुम्ही भांडे घासून जगू शकता, धुणं धुवून जगू शकता, तुम्ही नातू सांभाळून जगू शकता. पहाडासारखी माणसं दीड दमडीच्या सुनबाईचा अपमान सहन करून जगू शकत नाही. नाही नाही, कधीच नाही. बैलाला हाक मारली तर बैल मागं वळत होता, आणि टिकाव मारला तर खालून ढिकूळ निघत होतं. एवढी ताकद असणारा माणूस दीड दमडीच्या सुनानं केलेला अपमान तो म्हातारा सहनच करू शकत नाही. ज्या म्हातारीची बायको गेली मारा, त्या माणसाचं जगणं खरं नाही. आता ते फक्त म्हणायचं बरं आहे, मजा नाही त्याच्यात. एक सुना असू नाही तर एक सट असू, त्यात मजा नाही. 71 असल्या तरी चालते नाही, 91 असल्या तरी चालते, गाव उपयोग नाही त्याचा. महाराज बायको येडी आंधळी कशी असू द्या, पण त्या माणसाला औषध देणारी पाणी देणारी